जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची आणि खुशखबर बातमी आहे। पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जाहीर झाला असून लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे। 20वा हप्ता कधी येणार याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वांसाठी एक महत्त्वाची आणि चांगली बातमी आम्ही घेऊन आलेलो आहोत। आमच्या चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात मिळाला होता। त्यानंतर पीएम किसान योजनेच्या हप्त्याला बराच विलंब झाला, बराच उशीर झाला आणि अनेक दिवसापासून बरेच शेतकरी बांधव आम्हाला कमेंट करत होते की कधी येणार 20वा हप्ता। आता त्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण 20व्या हप्त्याची इथं तारीख आता जाहीर झाली असून जून महिन्यामध्ये हे पैसे निश्चित मिळणार आहे। सध्या तरी जी माहिती पुढे आली आहे की शेतकऱ्यांना जो 20वा हप्ता आहे एन पेरणीच्या टाइमला सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं वितरित करण्याचा निर्णय आता केंद्र शासनाने घेतला आहे। प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळतच आहे, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ अजूनही मिळाला नाही। तत्पूर्वी आता जे काही योजनेचे लाभ घेत असतील त्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी पुढे आली आहे की तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 19वा हप्ता मिळाला आहे आणि राज्यातील तुमची जी योजना आहे मुख्यमंत्री सन्मान निधी योजना, त्या हप्त्याचे सुद्धा आपल्याला पैसे मिळाले आहे। परंतु थांबा, आपल्याला एक महत्त्वाचं काम करणे आवश्यक आहे। राज्य शासन, केंद्र शासन प्रत्येक वेळोवेळी काही ना काही नवीन अपडेट, नवीन माहिती, नवीन नियमावली जाहीर करत असते। त्यानुसार आपल्याला त्या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष देऊन प्रत्येक गोष्टीची इथं अंमलबजावणी करणे आवश्यक आहे। प्रत्येक वेळी शासन काही ना काही नियम सांगत असतात, नवीन नियम आणि नवीन अटी टाकतात। त्यानुसार जर आपण त्या गोष्टी फॉलो केल्या नाही, नियम पाळले नाही तर कदाचित आपल्याला त्या योजनेतून इथं माघार घ्यावी लागेल किंवा आपल्याला वंचित ठेवतील, पैसेच येणार नाही। जर ज्यांना 19वा हप्ता मिळाला आणि 20व्या हप्त्याची वाट पाहतात त्यांच्यासाठी जर आतापर्यंत आपण शेतकरी ओळखपत्र काढले नसेल, अर्थातच शेतकरी फार्मर आयडी हे जर आपण आतापर्यंत काढले नसेल तर आपल्याला 20वा हप्ता मिळणार नाही। तेव्हा तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे। आतापर्यंत जर आपण या योजनेचा लाभ घेत असाल परंतु इथून पुढे आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही, त्यासाठी बंधनकारक आहे शेतकरी ओळखपत्र असणे आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र नसेल त्यांना इथून परत फार्मर आयडी ज्यांच्याकडे नसेल 20वा हप्ता मिळणार नाही। सोबतच कुठल्याही प्रकारच्या योजना, ज्या काही शासनाच्या योजना, पीक विमा योजना असतील, कुठल्याही योजना असतील ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानित पैसे मिळत असतील, कुठल्याही प्रकारच्या सर्व प्रकारच्या योजनेकरिता राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, वारंवार सांगत आहे की प्रत्येक शेतकऱ्याला इथं फार्मर आयडी असणे आवश्यक आहे। जर तुमच्याकडे हा आयडी नसेल तर तुम्ही शासनाच्या कुठल्या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीये। त्या संदर्भामध्ये ही एक बातमी सुद्धा पुढे आली की आता जर आपण पीएम किसान योजनेचा लाभ घेत असेल तर शेतकऱ्यांना तुम्हाला इथून पुढे जर तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र नसेल तर पीएम किसान योजनेचे पैसे विसरा, अशी बातमी आता प्रत्येक इथं माध्यमांमध्ये येत आहे। आणि हा जो काही इथं नवीन जो काही नियम आहे शासनाचा, हा प्रत्येक शेतकऱ्याने फॉलो करणे आवश्यक आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांनी इथं आतापर्यंत इथं फार्मर आयडी काढलाच नाही आहे, तर त्यांच्यासाठी इथं फार महत्त्वाची बातमी आहे। 20वा हप्ता कदाचित आपल्याला मिळणार नाही। वारंवार शेतकऱ्यांना इथं सूचना दिली जात आहे, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना अद्यापही या गोष्टीकडे इथं ते दुर्लक्ष करत आहे। परंतु त्यांना इथं एक महत्त्वाची बातमी आहे, 19वा हप्ता आपल्याला मिळाला, परंतु इथून पुढे आपल्याला कुठल्याच योजनेचे पैसे मिळणार नाही। तेव्हा जून महिन्याचा जो काही हप्ता येईल 20वा हप्ता, तत्पूर्वी आपण आपला फार्मर आयडी काढा आणि तो लिंक करा। नंतर बँकेशी जाऊन लगेच सीएससी सेंटरला जाऊन पुन्हा एकदा आपले आधार लिंक करा, बँकेचं खातं चेक करा। प्रत्येक वेळी अपडेट घेणं महत्त्वाचं आहे। कधी कधी काय होतं की शेतकऱ्याच्या जो काही बँक खात्याशी आपलं आधार लिंक आपण करत नाही आहे, त्यानुसार पुढचा हप्ता येईल की नाही यामध्ये सुद्धा आपल्याला अडचणी येऊ शकते। जर तुमच्या नावावर जमीन असेल तर निश्चितच तुम्हाला इथं फार्मर आयडी मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांच्या नावे जमीन आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याला इथं फार्मर आयडी मिळणार आहे आणि कंपल्सरी सगळ्यांना हे काढावंच लागणार आहे, कारण प्रत्येक शेतकऱ्यांना आधार जो आहे हा फार्मर आयडीचाच राहणार आहे इथून पुढं। एक प्रकारे हे आपलं ओळखपत्रच आहे ना, आयडीच आहे। त्यामुळे कुठल्या योजनेचा कर्जासंबंधी असेल, जर पीक कर्ज काढायचं असेल, पीक विमा संबंधी काही अडचणी असतील किंवा आपल्याला एखादं अनुदान मिळत असेल सरकारतर्फे, कुठल्याही काही कर्जमाफीचा विषय असेल, या सगळ्या गोष्टीसाठी अर्थातच संपूर्ण ज्या काही केंद्र शासन आणि राज्य शासन शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना राबवतील त्या योजनेचा इथं फार्मर आयडीशी संबंध आहे। आणि तोच शेतकरी पात्र असेल ज्याच्याकडे की फार्मर आयडी आहे, आणि ज्यांच्याकडे फार्मर आयडी नाही आहे तर त्यांना हे इथं कुठंतरी त्रासदायक गोष्ट असू शकते। आता पीएम किसान योजनेची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना एक अजून महत्त्वाची बातमी, फेब्रुवारीमध्ये 19वा हप्ता देशाच्या पंतप्रधानांनी दिला होता। त्याच्यानंतर मात्र बऱ्याच महिन्यापासून इथं वाट पाहत आहे। अनेक दिवसापासून कमेंट येत होते की कधी येणार पैसे, कधी येणार। तर जून महिन्याच्या सुरुवातीला सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं निश्चितपणे पैसे येण्याची शक्यता आहे।
पेरणीच्या आधी सर्व शेतकऱ्याच्या खात्यात पैसे देणार असल्याची माहिती पुढे आली असून त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांना इथंच आता लवकर पैसे येणार आहे। परंतु हे पैसे किती येणार आहे याची अजून तरी माहिती पुढे आलेली नाही आहे, कारण PM किसान योजनेमध्ये वाढ होणार आहे। 3,000 रुपयाचा हप्ता येणार आहे किंवा 5,000 रुपयाचा हप्ता येणार आहे अशी माहिती पुढे आली होती, पण सध्या तरी अधिकृत काही माहिती नाही आहे। जो काही मागचा हप्ता मिळाला होता 19वा हप्ता तेवढेच पैसे 20व्या हप्त्यात सुद्धा येणार आहे। 3,000 रुपये येतील किंवा जास्त येतील या संदर्भामध्ये सध्या तरी कुठल्याच प्रकारची अपडेट किंवा माहिती शासनातर्फे अजूनही अधिकृत झालेली नाही आहे। तेव्हा पैसे वाढतील या संदर्भामध्ये माहिती आल्यास आम्ही नक्की कळू। निवडणुकीआधी केंद्र शासनाने सांगितले होते की आम्ही PM किसान योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करू, जे काही वार्षिक इथं पैसे मिळतात त्यामध्ये सुद्धा वाढ करू। सोबतच राज्यातील जी योजना आहे मुख्यमंत्री सन्मान निधी योजना या पैशात सुद्धा आम्ही वाढ करणार असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचे पैसे असतील, PM किसान योजनेचे पैसे, या सर्वच्या सर्व दोन्ही योजनेमध्ये आम्ही वाढ करणार आहोत असे त्यांनी निवडणुकीआधी जाहीर केले होते। आता याकडे सर्वच शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे की कधी याची अंमलबजावणी होणार आहे। जे सध्याचे 2,000 रुपये तर मिळत आहे, या व्यतिरिक्त 3,000 रुपयाचा हप्ता येईल का याकडे सर्व शेतकऱ्यांचं आता इथं लक्ष लागलेलं आहे। राज्यातील शेतकऱ्यांचा जर विचार केला तर एकूण इथं सध्याची जी अपडेटमध्ये शेतकरी आहेत त्यांचा आकडा जो आहे एकूण 97.66 लाख आहे। सुरुवातीला ज्या काही शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती त्यामध्ये 123 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती ज्यावेळेस ही योजना आली होती, परंतु सध्या त्यापैकी केवळ 97.66 लाखच शेतकरी या योजनेचा इथं लाभ घेताना आपल्याला दिसत आहे। काही शेतकऱ्यांचा इथं आधार लिंक नाही आहे, तर काही शेतकऱ्यांनी अजूनही आपले जे आहे भूमी अभिलेख खात्यामध्ये त्यांचं काही रेकॉर्डच नाही, अद्ययावतच नाही आहे, त्यामुळे त्यांना या योजनेचा अजूनही लाभ मिळालेला नाही आहे। तर त्यांनी जर आतापर्यंत या गोष्टी केल्या असेल, सगळ्या गोष्टी फॉलो केल्या असतील, आधार लिंक व्यवस्थित केलं असेल, बँक खात्याशी आपलं खातं जोडलं असेल, सोबतच आपण जर शेतकरी ओळखपत्र काढलं असेल आणि आता इथून पुढे आपल्याला जर चेक करायचं की आमचं नाव या यादीमध्ये आहे की नाही किंवा आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो की नाही, तर त्यासाठी शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एकच महत्त्वाचं काम करणे आवश्यक आहे। आपण तर ही जी काही वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवर जा, आपण बेनिफिट लिस्टवर चेक करा, जिल्हा विभाग गट गाव आपलं येतो, त्यावर गेट रिपोर्टवर जर आपण क्लिक केलं तर जी काही गावाची यादी येते त्या गावाच्या यादीमध्ये आपलं नाव निश्चितच असणार। जर आपण लाभ घेत आतापर्यंत जर लाभ मिळालाच नाही आपल्याला, तर आता आपण सगळ्या काही गोष्टी केल्या आहेत तर आपण जाऊन या वेबसाईटवर चेक करू शकता। जर आपण पात्र असाल तर गेट रिपोर्टवर जर आपण क्लिक केलं तर आपलं नाव निश्चित तिथं येणार आहे। या योजनेसंदर्भात अजून काही माहिती असल्यास आमच्या चॅनलला आम्ही नक्की देऊ। तर धन्यवाद। जय महाराष्ट्र।